पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिलीज झाला अमित पाटील यांच्या माध्यमातून. संजय हडवा आणि तदनंतर सागर रामू तुंबडा हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. शिरसाडकर त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आणि एक वसईकर गाणं होऊन जाऊ द्या ही मात्र त्यांची फरमाईश. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड खेळलाय जिथे अगदी आपण पाहू शकाल गल्ली रिजन मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दीपक खांडेकर शॉट थर्डमॅन रिजन मध्ये स्थित आहेत. एक सिंगल धावेवरच इथे समाधान हे व्यक्त करावं लागेल. सांघिक आणि वैयक्तिक खातं यावेळेस ओपन केलं जातंय 1 या अंकांवर. ही धाव संख्या ही अगदी पाहायला मिळते. एक सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल धाव अगदी डॉट बॉल येतोय. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. एकही धाव नाहीये. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू अगदी आपण पाहू शकाल गॅदर झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन रिजन मध्ये कौशिक जाधव स्थित आहेत. एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि एकेरीच्या साह्याने आता एक पहिली धाव ही स्कोर कार्ड वर मिळते. 1 रन या धाव संख्येवर हे स्कोर कार्ड. अमित पाटील महत्वाची कामगिरी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एखाद्या मॅच मध्ये जेव्हा आपला परफॉर्मन्स हा चांगला होतो ना तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स. आज मदन दळवी सुद्धा खुश आहेत. संघाच्या परफॉर्मन्सवर पहिल्यांदाच VGPL मध्ये आले आणि अगदी फायनल खेळणार आहेत. यापेक्षा आनंद द्विगुणित कशा पद्धतीने असू शकतो तेच मदन दळवी त्याचं सुद्धा स्वागत असेल. 1 या अंकांवर हे धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला खेळलाय मिडॉन क्षेत्राला बीट केलाय. हेमेंद्र घरत माफ करा दीपेश यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. दीपक मडवी बाबूच्या बॅट मधनं हा चौकार. 4 धावा. थँक्यू. वरदान किनी आपण समालोचन कक्षेशी संपर्क साधायचा आहे. या 4 धावा येत आहेत. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर ही धाव संख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात जी आपण पाहू शकाल ती देण्याकरिता ही ओळख आहे मिस्टर दीपक मडवी. शिवनसईकर अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. एक एंडे उदय मोहिते यांना सुद्धा आपण पाहू शकाल ओपनिंग पेअर. हा ट्रॅकर कन्वर्ट करू शकले नाहीत. मिस्टाबिंग स्ट्रोक झेल खाली अमित पाटील. गुड कॉट अँड बोल्ट. विकेटचे इथे झाले पतन. पहिला धक्का दीपक मडवी. बाबू बॅक टू दी पॅव्हिलियन. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 5 या अंकांवर. इथून अगदी आपण पाहत आहे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पुढील इनिंग मध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील. एक गोड आवाज पालघर एक्सप्रेस म्हणून त्यांची ख्याती आहे. पालघरचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे सर ऑनगोइंग मॅच करिता. थँक्यू व्हेरी मच. आदिजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत आहेत. या स्पर्धेमध्ये हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. सातत्याने आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसामध्ये त्यांची सुरेख साथ मिळाली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या अगोदर अक्षय जी पांडव जुनी जाणते मित्र आणि समालोचक मित्र माझ्या अगोदर ज्यांनी समालोचनाला सुरुवात केली असे आपण पाहत आहेत. आमचे जवळचे मित्र अक्षयजी पांडव यांचं सुद्धा धन्यवाद. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका 2025. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन डोळ्याचं पारणं फिटेल असं नियोजन पाहायला मिळतं. 33 गावांतील खेळाडू आज खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत खूप छान पद्धतीने खेळत असताना. सुशील घरतला आपण पाहिलं विकेट हॅट्रिक साध्य केली. अभिनंदन. राहुल पाटील असतील
तिचे चांगल्या पद्धतीने अक्षयने यंदाचं वर्ष आम्हाला अबीटगर दाखवलं, गाव दाखवलं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सामन्याला होईल सुरुवात. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ झालाय, वरदान आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झाले 6 धावा. त्यांनी सुद्धा खूप चांगली साथ दिले अंकित पवार यांना. दीपक मडवी एकाच साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने आता 2 फलंदाज आहेत, उदय मोहिते आणि योगेश, या 2 फलंदाजांवर दारोमदार पाहायला मिळते. दीपक खांडेकर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. विहा 11 भामटपाडा कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका साईडला सागर स्मृती कोपर ही टीम आपण पाहत आहेत. दीपेश पाटील आणि प्रशांत चौधरी बाबू यांचा संघ आपण पाहू शकाल. शॉट ऑफ लेन चेंडू होता, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसी गेंद वैसी नसीहत, अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. व्हाट अ शॉट, VGPL सिक्सर. चांगला फटका होता, सुपर टायमिंग योगेशच्या बॅट मधून. चांगला बॉल. या चेंडूची खूप उत्क्रांती तुम्हाला करावी लागणार आहे, कारण अलीकडचं क्रिकेट आपण पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेटला खूप सुगीचे दिवस आलेत, खूप फास्ट क्रिकेट झालंय. शॉर्ट टर्म मध्ये आता क्रिकेटर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक खेळाडू बनताना पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला सातत्याने सतत सराव आणि मेहनत या 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. तो चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका हवेच्या झोतावर. चेंडू बोलत बोलत निघून जाईल षटकाराकरिता. मॅग्निफिसंट टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मिसावची पारू नेसली गो नवतारा. मिसावची पारू नेसली गो नवतारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 18 या धावसंख्येवर. ऑन साइडला खेळला गेलाय. योगेशचा फटका. कौशिक जाधव पुढे सरसावतायत. वाईडिश लॉंगनला आहेत. एक चांगले आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते, भाताळीचा ब्रँड. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. योगेश आपल्या संघाला घेऊन जातोय जवळजवळ 19 या धावसंख्येवर. सागर स्मृती कुपर वर्सेस विहा 11 भामटपाडा या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम चांगल्या पद्धतीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त चेंडूला दिशा दिली. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना आउटफील्ड फास्ट ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. 4 रन. सुपर टायमिंग बाय उदय मोहिते. स्विचिटचा फटका. जयेश पाटीलला हुलकावणी दिली. बॉल डायव्हर्ट झाला. यामध्ये जयेश पाटीलची कोणतीही चुकी स्पष्टपणे ठळक अक्षरात म्हणता येणार नाही. सरळ चेंडू निघून जाईल. नशिबाचा चौकार याला म्हणतात. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. 4 रन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्ले मॅन्डेटरी पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या बंधनात अतिशय चांगली बॅटिंग करत असताना धुमाकूळ घातलाय चौकार षटकारांचा. षटक क्रमांक 3 योगेश स्ट्राइक एंड कडे. अमित पाटील समोर. 2 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. चांगला बॉल होता. हिमूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चेंडू सुटतोय त्या ठिकाणी. ती धाव या वेळेला आपण पाहतायत येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना बाळा इकारे सर आणि त्याचप्रमाणे शेखर हिरगुडे सर यांना आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत. अगदी रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये चांगली पंचांची भूमिका साकारली गेले. विवेन जाधव सर असतील हे तिन्ही पंच चांगल्या पद्धतीने आज शेवटच्या दिवसापर्यंत सुरेख कामगिरी करतायत. पंचांकडे दाद मागितली परंतु इथे मात्र बेल्स डिस्ट्रॉयड. स्टंप्स आपण पाहतायत. सरळ चेंडूने वेध घेतला. यावेळेला यष्ट्यांचा जणू काही चेंडूने स्टंपची गळा भेट घेतली. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉयड. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 या धावसंख्येवर 27. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. अमित पाटील हीच ताकद आहे या गोलंदाजाची. क्रिकेट हा खेळ फक्त नसून ती आमची ओळख आहे हे दर्शवत असताना मिस्टर अमित पाटील. विजयश्री खेचायचा असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. घामाच्या थेंबावर विजयाचा मंत्र तुम्हाला जरूर त्या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळला गेलाय. बॅकलिपचा उपयोग सुशांत किनीच्या बॅटमधून एक धाव. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 28. भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट दर्दी आहेत म्हणूनच या मैदानाला अजून फार मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग पुनश्च एकदा करत असताना उदय फिल्डर पुढे सरसावेल. सचिनला आपण पाहतायत पुढे सरसावत असताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 29. बॅट जे आपण पाहतायत एबीएन स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट आणि शूज आपण पाहतायत भरत गावड यांच्या माध्यमातून आपण पाहतायत एबीएन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून मात्र या वेळेला बॅट आणि शूज स्पॉन्सरशिप केले गेलेत. सौजन्य केले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन द बोर्ड. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. या आपण चेक करूया. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांची अफलातून मेहनत या स्पर्धेला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. कोणतंही क्षेत्र असल्यानंतर तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शफल झाला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं आणि इथून रिव्ह्यू जो होता तो तुमचा मात्र या ठिकाणी लॉस्ट झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 29 धावा. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. गोलंदाज सज्ज अमित पाटील. चांगला बॉल होता. ओरपी चेंडू पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग. सौरव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे आले होते पाठीमागे गेले आणि अशातच मात्र आपण पाहताय 4 रन मिळाल्या. अमित पाटील थोडीशी निराश आणि नाराज. सौरवच्या थोडस कानावर गोड शब्द पाहायला मिळत आहे. 4 रन. चौकार. नावाचा बामट पाड्यावाल्याचा फेमस एक्सयूव्ही गाडीचा 88
पाण्याची व्यवस्था करा स्वयंसेवक. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मिहीर पाण्याची व्यवस्था करत असताना 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. 12th मॅनची जी कहाणी आपल्याला सातत्याने युट्यूबच्या द्वारे पाहायला मिळते त्यामध्ये जास्तीत जास्त वेळा फरदीन काझी जो मुंबईचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि सनी देव यांच्या आवाजात ते गाणं आज पॉप्युलर होत असताना पाहायला मिळतं. जो जास्तीत जास्त वेळा 12वा खेळाडू होता केतन म्हात्रे जो आपण पाहतायत वाकळणचा टायगर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 2012 मध्ये जो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळत असताना एक फॉर्मॅट मधून वाकळणच्या टीम मधून 12वा खेळाडू होता आणि त्याच आज 12व्या खेळाडूने इतिहास रचलाय. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळते. 4 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळतंय. जवळजवळ 37 बाईक ज्याच्या नावावर आपण पाहू शकाल असा केतन म्हात्रे आणि त्याची कहाणी एक 12th मॅनची पाहायला मिळाली होती. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. 33 रन झालेले आहेत. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा चौकार. 4 हिरो वाली पर्सनॅलिटी आणि केला या मार्केट जाम त्याने केला या मार्केट जाम आता त्याचाच आईर फॉर्म संजय किती का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर 37. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर. कौशिक जाधव, दीपक खांडेकर. या वेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ टायमिंग. क्लीन स्विच हिट. शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही. विहा 11 भामटपाडा टीमचा उदयनमुख खेळाडू. यस पंच बॉल द्यायचे. उदय सुपर बॅटिंग करत असताना उदय मोहिते शिवनसईचा ब्रँड संजयजी घरत यांच्या तालमीत वाढणारा खेळाडू. प्रत्येक जण प्रेरणास्थान म्हणून संजय घरत यांच्याकडे पाहतात. कारण डाऊन दी अर्थ तुम्ही राहिल्यानंतर एखाद्याच्या हृदयाच्या कप्प्यात जेव्हा तुम्ही जाऊन बसता त्यावेळेला आयुष्यभर त्या हृदयाच्या कप्प्यातून तुम्ही कधीच निघत नाही. त्यामुळे तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये. तुम्ही कसे जगलात, कोणत्या कंडिशन मध्ये जगलात याला फार महत्व आहे. दीपकचा पुढील बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. दीपक खांडेकर स्वतः येत आहेत. आज अमित पाटीलला आपण पाहतायत. जबरदस्त काय 98 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना नामुष्की ओढवली. टाय झाला सामना. त्यामध्ये 5 बॉल 5 षटकार 1 चौकार शेवटच्या बॉलवर आला. अन्यथा अजून एक वेळा आपण पाहिलं असतं म्हणजे तिसऱ्या वेळेला 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य झाली असती. 41 रन झालेले आहेत. 41. चांगला फटका आहे ऑन साइडला. मनगडाचा चांगला वापर करत असताना कौशिक जाधव तेवढाच चांगला आर्टिस्ट, तेवढाच चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 42. 42 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर. प्रति मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर आहेत. जेल होऊ शकेल का? नाही. मयूर त्या ठिकाणी आय थिंक सो पोहोचले गेले होते. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 धावांच्या मदतीने 44 या धावसंख्येवर. 44 रन
बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 चौथं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतं. थोडस बँड पथक यांना विनंती करेन की बॉल टाकताना फक्त थोडं थांबा, अन्यथा तुम्ही चौकार षटकार गेल्यानंतर बिनधास्त वाजवा. फक्त बॉल टाकताना थोडस थांबा, चौकार षटकार आल्यानंतर बिनधास्त वाजवा. आदेश पाटील, आदेश पाटील, आदेश पाटील, फक्त बॉल टाकताना सांगा त्यांना वाजवू नका. षटकार चौकार आले तर बिनधास्त वाजवा, कारण प्रॉब्लेम क्रिएट होईल. चव्वेचाळीस रन झालेले आहेत. अप्रतिम चांगला फटका आहे, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, पॉवर जनरेट केली सुशांत केनीच्या बॅट मधून, क्लास षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर झालेली आहे 50 पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 4 षटकांचा खेळ. बालचंद्र पाटील उर्फ बाल्या मामा यांच्याकडून आम्हा तिन्ही समालोचकांसाठी कॅश प्राइज आल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. बाल्या मामा, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. दीपक खांडेकर 12 बॉल मध्ये 38 रन 2 षटकांमध्ये कुठल्या गेलेत. खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं होतं. कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्याने पाहिलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 50 4 षटकांच्या समाप्ती अखेर. चांगली सरासरी मानता येईल आतापर्यंत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. 100 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत, हे सुद्धा आपण पाहिलंय. नुकतंच जी सुरू आहे स्पर्धा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये सातत्याने मात्र उल्लेख करावासा वाटेल, 2 इनिंग मध्ये 200 धावा पाहायला मिळाल्या होत्या. ऑफ साइडला फटका छान आहे, चेंडू निघून जाईल, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. एक्स्ट्रा कव्हरला फेके येईपर्यंत 2 धावा. सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत केली गेले, असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळले गेलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत ते मात्र आतापर्यंत आपल्याला अद्यावत करत असताना मिस्टर उदय मोहिते आणि सुशांत केनी आपल्या संघाला कितपर्यंत संकट आल्यानंतर आपण त्या संकटावर मात करायची हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत जाणत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 52. अजितचा पुढील बॉल, चांगला बॉल होता, चांगला बॉल आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली अमित पाटीलची. जर हा बॉल या वेळेला सुटला असता तर दोन्हीही फिल्डरला जयेश पाटील आणि हेमूला बीट करत चेंडू निघून गेला असता. जयेश पाटीलने गेल्या मॅचचा आढावा घेत काय बॅटिंग केली, सेन्सेशनल बॅटिंग होती. 2 वेळा या खेळाडूच्या नावावर सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत मयूर, परंतु इथे आपण पाहत आहेत कॅच ड्राफ्ट. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. एकाच मॅच मध्ये, एकाच इनिंग मध्ये, कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ 1:15-1:30 वाजला होता आणि 8 झेल एकाच इनिंग मध्ये सोडण्याचा कारनामा कालच्या रात्रीमध्ये नंडोरेच्या मैदानात पाहायला मिळाला. हा एक वेगळा अनोखा रेकॉर्ड पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या 53 रन 53 धावा. चांगला फटका, ड्राइव्ह खेळला जातोय, अतिशय चांगला तंत्रशुद्ध फटका होता, टेक्निकली साऊंड. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होऊ शकला असता, परंतु सुशांत केनीला थांबवलं, चांगलं कॉलिंग केलं. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 54. बॉल फेकून झाले ते 4. प्रथम बॅटिंग करत असताना विहा 11 भामटपाडा, पुरस्कृत संजयजी किनी साहेब.
चहूबाजूने प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला वळालेत. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025. ऑफ साईडला चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन दीपेश पुढे सरसावले गेले होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना अजितने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. कारण त्याचं पाहायला मिळतं की 5 बॉल त्याने हाताळलेत, 5 रन खर्च केलेत आणि अजितची लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. मोठे फटके मारून देत नाहीयेत. आणि प्लस पॉइंट एक असा आहे, या बॉल नंतर आपण चर्चा करू. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला ऑन साईडला खेळले गेले. फिल्डर येत आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. सौरभ संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि प्लस पॉइंट असा होता, जर आपण पाहिलं तर सुशांत किनी दोन्ही बॅटर उजव्या हाताचे आहेत. त्यांना वाऱ्याचा ऍडव्हान्टेज जी हवा आहे त्यांच्याच बाजूने आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या बाजूने असताना सुद्धा एक सुद्धा षटकार आला नाही. म्हणजेच ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, डिलिव्हर्ड केलं. सुंदर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 6 धावा फक्त खर्च केल्या. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 56. घेऊया एक छोटासा ब्रेक. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 56 रन झालेले आहेत. कौशिक जाधवला गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. धन्यवाद बँड पथक. अतिशय चांगले कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. कौशिक जाधव पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल जरूर होता. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. दीपेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. 57 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी. अजितचं मी कौतुक करेन. प्रिव्हियस ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. परफेक्ट त्यांनी ओव्हरपिच चेंडू दिले नाहीत, शॉर्ट ऑफ लेन चेंडू दिलेत नाहीत आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. ग्लेन मॅग्राथ माजी गोलंदाज ऑस्ट्रेलियन यांनी सांगितलं होतं, तुमच्याकडे स्विंग नसेल तरी चालेल, वेग नसेल तरी चालेल, परंतु ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करा. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळले गेले. फटका तर छान होता, परंतु तेवढं प्रॉपरली यावेळेला पॉवर जनरेट केली नाही. अन्यथा चेंडू आउट ऑफ द पार्क निघून गेला असता. उदय मोहितेच्या बॅटमधून 1 रन मिळते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 58 धावा. 58 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगले बॅटिंग करत असताना सुशांतला आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 59 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली बॉलिंग. कौशिक जाधवने सुधारणा केली. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाहीये. अप्रतिम चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. उदय मोहितेच्या बॅट मधून ब्रँडेड शिवनसईचा ब्रँड षटकार. थँक्यू, वेलकम बॅक. संजयजी घरत यांना सुद्धा अभिमान असावा. जरी माझा संघ पराभूत झाला, परंतु माझे खेळाडू खेळत आहेत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. टायमिंग तर क्लास होतं, परंतु तेवढाच क्लास कॅच दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. गॉन.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 65 धावा वरदान किनी की आपल्याला दर्शवत असताना अमर पाटीलला आपण पाहतायत. या 2 दिवस सातत्याने जतीन किनी आमचे कॅमेरामॅन सर्वात बिझी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुराग चव्हाण आणि कपिल पाटील यांना आपण पाहतायत आणि न्यू कॅमेरामॅन प्रिन्स यांना आपण पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय भालचंद्र पाटील तसंच भाले मामा यांनी कलागुणांना वाव दिला. आमच्या तिन्ही समालोचकांना कॅश प्राइज दिलं त्याबद्दल भाले मामा आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आज मॅचला एन्जॉय करत असताना राजूजी पाटील साहेब पाहायला मिळतात. बावडोली ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील कल्पेजी गुडू साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि निलेशजी वजय एक अतिशय 40+ चांगलं क्रिकेट आणि एक सुंदर व्यक्तिमत्व हे सर्व मित्रांचा गोतावळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. भावडोली दुकटनवरून 1 रन मिळेल आणि इथून जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं या शेवटच्या बॉलवर. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 66 धावा. 66 आणि 67चं टार्गेट सेट केलं गेलंय. अंकित पवार आहेत. चांगलं 6व्या दिवसामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय. स्कोररची भूमिका सुप्रीमोचे स्कोरर संजयजी म्हात्रे यांच्या तालमीत वाढलेले हे आपण पाहताय. जे स्कोरर आहेत विजय कांबळे असतील, अंकित पवार, गुरुदेव, आयुष सावंत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 आणि 67 रनची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ आदिती 11 विरार फाटा या टीम बरोबर सेमीफायनल खेळेल आणि त्यानंतर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे शेड्यूल नुसार आपण परफेक्ट चाललोय. आता थोडंसं गेम स्पीडअप करा जेणेकरून शेवटची मॅच या अंधारात होणार नाही याची आपण काळजी घ्या. थँक्यू. जशी सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र या वेळेला आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ वाडा आमचे जवळचे मित्र अक्षयजी पांडव यांचा या आपण आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद.
वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम दिवस फायनलचा हा दिवस आपण सर्वजण एन्जॉय करतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अगदी अप्रतिम घडलेली ही स्पर्धा. पहिल्या दिवसात सर्व 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर ए गटाच्या मॅचेस ज्यामधनं 3 टीम पुढे आल्या, बी गटामधनं 3 आणि आज त्यांच्यामधला संघर्ष. फायनल मध्ये एक संघ जो ऑलरेडी जाऊन पोहोचलाय, श्रीराम सक्षम 11 खानिवडे या संघानं फायनलचे द्वार आपल्या स्वतःकरता उघडले. लाजवाब परफॉर्म राहिला राहुल संतोष मडवी सर्वांचाच. आणि शेवटचं षटक ज्या पद्धतीनं तिथे सुशील घरतनं हाताळलं. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दीपकच्या अगदी डोक्यावरनं हा बॉल गेलाय सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर इथे लॉंगॉनला क्लिअर करणारा दर्जेदार चौकार 4. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी अप्रतिम बॅटिंग केली, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र उदय त्याचा खेळ तो दर्जेदार राहिला या डावामध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुशांत समोर अमित पाटील, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे बॅटिंगकडे. इथे खोलडप्याचा बॉल खोदून काढला, अलॉंग द कार्पेट खेळला, चेंडू चाललाय तिथे मिड विकेटकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आला बॉलला स्टॉप केलं. 2 धावा त्या रोखता येणार नाही. 2 धावा सुखरूपतेनं तिथे अमितनं पळून पूर्ण केल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर अमित पाटील 85 धावसंख्येची इनिंग या स्पर्धेत त्यानं खेळली. ती प्रत्येकाच्या लक्षात राहील ना भूतो ना भविष्यात अशी एक दर्जेदार इनिंग त्याच्याकडनं आपण पाहिली. तोच अमित पाटील इथे मात्र बाद होण्याची दाट शक्यता. आणि काय केलं हे, कॉलिंग मध्ये गडबड. आणि कॉलिंग मध्ये झालेली गडबड ती इथे अंगलट आली असं म्हणायला हरकत नाही. कारण सुशांतला हा झेल ट्राय करायला हवा होता असं मला वाटतं. कारण त्याच्या हातामध्ये पडला हा बॉल. त्याचं लक्ष विचलित झाल्यानंतरही इथे जीवनदान दिले गेले आणि या जीवनदानाचं भुगतान करावं लागेल. धावसंख्या 6. अमित पाटील या जीवनदानानंतर स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करतोय ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. यावेळेस मात्र तुम्ही जीवनदान दिलंय तर मग त्याचं भुगतान करावं लागेल का? सॉफ्ट डिसमिसल. अमित पाटील इथे बाद झालाय. या मॅच मध्ये जे नाव चर्चेमध्ये आहे तेच नाव पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. उदय त्यानं टिपला इथे एक चांगला खेळ, झेल संपवलाय. अमित पाटीलचा हा खेळ, विकेटचं बदन खेळाडू बाद. डीजी थँक्यू. नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये यायचंय. या विकेटनं संजय घरत एक गोष्ट नक्की लक्षात येईल की देवाने लिहिलंय तेवढंच आयुष्य जगता येईल आणि जेवढं नशिबात मिळेल लिहिलं गेलंय तेवढंच तुम्हाला मिळेल. त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. अमित पाटील एकदा बचावला, असं वाटलं की अमित पाटील मोठी इनिंग खेळेल. मात्र त्याच्या पुढे जेवढ्या धावा लिहिल्या गेल्या होत्या ना तेवढ्याच लिहिल्या गेल्यात. आपण फक्त निमित्त होत, करता करविता तो आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या एकंदर 6 लागली गेली आहे. सुशांत त्यानं इथे शांत केलंय अमित पाटीलला. नवीन फलंदाज हेमेंद्र घरत, आज त्याची सत्व परीक्षा आहे. त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. याआधी बॅट चालली नाही चालली, काय घडलं त्याचा विचार न करता या मॅच मध्ये त्याला खूप चांगला परफॉर्म तो मैदानाच्या आतनं करावा लागेल. तो हेमेंद्र घरत मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. एक चांगला फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे लैला. तिथे चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल घेण्याचा मनसुबा होता तो मोडीत काढला. एक डॉट बॉल तो इथे गणला जाईल. एकंदर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. आयकॉनचा परफॉर्म कसा हवा तर तो सुशांतच्या गोलंदाजी सारखा
अगदी अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला। या स्पर्धेतला सर्वात सक्सेसफुल आयकॉन जर आपण कोणाला म्हणायचं झालं तर ते राहुल पाटील, ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये आपलं प्रावीण्य दाखवलंय। अगदी अप्रतिम खेळ, जेवढ्या मॅचेस तो खेळलाय प्रत्येक मॅच मध्ये त्याचा महत्वाचा रोल राहिलाय आणि जर आयकॉन सक्सेसफुल असतो तर टीम चांगल्या फॉर्म मध्ये असते आणि ते पाहायला मिळालं। त्याचा संघ श्रीराम सक्षम 11 खानिवडे जो आपल्याला फायनल मध्ये जाताना पाहायला मिळाला। जयेश पाटील जो मैदानामध्ये आलाय आणि जयेश पाटीलने जर 6 षटकार मारले तर त्याच्याकरता रुपेश पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज जे दिलं जाईल। तर 3 षटकार जर जयेश पाटीलने खेचले सलग तर रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे। जयेश पाटील नवसई जो मैदानाच्या आतमध्ये आहे। दोन्ही इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 6 धावा देताना 1 विकेट तिथे मिळवली होती। दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा देताना 1 विकेट मिळवली आहे। जयेश स्ट्रायकर एंडकडे आहे। इथे मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। निर्धावच्या स्वरूपानं चेंडू विकेटच्या मागे जात असताना एक पारितोषिक आलंय। सुनील घरत चॅपल, रणजितजी तरे, तदनंतर जयकांतजी तरे आणि कमलेशजी किणी यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जर जयेश पाटीलने खेचले तर त्याच्याकरता 1,000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून इथे लावलं गेले। पारितोषिक खूप सारी जयेश पाटीलच्या नावावर येत आहेत इथे। यावेळेस मात्र चांगला बॉल पुढे खेळवला, अलॉंग द कार्पेट खेळायला भाग पाडलं। बॉडी बॅलन्स तेवढासा योग्य नव्हता। फटका खेळताना जर आपण पाहिलं तर शरीरावरचं नियंत्रण थोडंसं हटलं गेलं होतं, त्यामुळे हा फटका तेवढ्याशा प्रॉपर पद्धतीने त्याला खेळता आला नाही। एक सिंगल जी धावफलकावर मिळवली जाते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 7 या आकड्यावर। खूप सारी पारितोषिकं आली आहेत, मात्र ही पारितोषिकं मिळवली जातील का? हेमेंद्र घरत मैदानामध्ये बॅटिंग करतोय, चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल। 45 नंबरची जर्सी परिधान केली, अगदी त्या जर्सीला घालून मागची कित्येक वर्ष दर्जेदार खेळ करणारे रोहित शर्माचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतनं आठवत तसा खेळ मैदानात दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल। यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळला जरूर। एक सिंगल खेळण्याचा मनसुबा आहे। 1 रन स्ट्राइक रोटेट केली। हेमेंद्र घरत थोडासा स्ट्रगल मध्ये आहे, मात्र वेळ जर घालवला तर चांगली बॅटिंग करू शकतो, एवढी काबिलियत आहे त्यामध्ये। आणि मैदानात थोडासा वेळ स्वतःला त्याला द्यावा लागेल, कारण वेळ गेलेला नाही अजून। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावर आहे। जयेश या आधीच्या मॅच मध्ये सलग 3 षटकार त्यानं जे खेचले ते खूप महत्वाचे निर्णायक राहिले। सलग 3 विकेट्स कुणीही मिळवल्या तर त्याच्याकरता 1,000 रुपये रोहितजी किणी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। रोहित किणी यांनी ते पारितोषिक लावलंय। सलग 3 विकेट्स करता 1,000 ऊर्जा दिली जाते। सर्व खेळाडूंना मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही तुमचे पाठीराखे आहोत, आम्ही मैदानामध्ये उपस्थित आहोत, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय हे दर्शवण्याकरता ही पारितोषिकं लावली जातात। टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर याआधी या खेळाला एवढा चांगला दर्जा नव्हता, मात्र आता सध्या जर आपण पाहिलं तर या खेळाकडे व्यावसायिक म्हणून पाहिलं जातं। एक व्यवसाय म्हणून ही या टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहिलं गेलं। आपण व्यावसायिक क्रिकेट ज्याला म्हणतो ना, ते खुल्या गटाचे क्रिकेट, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी प्रबलता आली असं म्हणायला हरकत नाही। मोठमोठ्या प्राइज आणि त्यात ISPL सारखी स्पर्धा आली, ज्या स्पर्धेंना खेळाडूंना लखपती झाले खेळाडू। त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हेमंत आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते। इथे आवाज आलाय आणि हा आवाज जयेशला माघारी परतवण्याकरता काफी आहे।
राहुलचं चांगलं यष्टीरक्षण, एक दर्जेदार झेल, विकेटचं पतन संपलाय या डावातल्या सर्वात महत्वाच्या मिडल ऑर्डरच्या बॅटरचा खेळ. जयेश बॅक टू द डगआउट. शब्दात भारी पावर आई, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमान रोहित किणी यांच्या माध्यमातून हेमंतच्या या विकेट करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. अप्रतिम चेंडू त्यानं हाताळला, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट त्यानं संपादित केली, माघारी परतवलं तिथे बॅटर जयेश किनीला. कारण मधल्या काही ओव्हर्स मध्ये जयेश खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना जे मॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो ते ठाऊक होतं आणि त्यानंतर विकेट नंतर जे सेलिब्रेशन केलं तेही अगदी पाहण्यालायक होतं. विहा 11 भामटपाडा आणि सागर स्मृती कशित कोपर यांच्यामध्ये ही महत्वाची मॅच सध्या मैदानात आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला योग्य तऱ्हेने खेळला, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. हेमेंद्र घरतचा हा फटका थांबवणं कठीण, निघून जाईल सरळ सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. चौकार आला, या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल. इथे मात्र हेमेंद्र घरतनं पुढे एकदा बॉलला उडवलंय, मात्र खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडेल. जोपर्यंत इथे नितेश बरपनं बॉलला उचलून रिटर्न केलं, 2 धावा त्या इथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली एकंदर 14 या आकड्यावर. सातत्यानं धावा या धावफलकावर वाढवणं गरजेचं आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर धावांना अगदी योग्य तऱ्हेनं मैदानामध्ये वाढवण्याचा प्रयत्न तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 3. चांगला खेळ सध्या सुशांत मैदानाच्या आतनं दाखवतोय. बॅटच्या आतल्या साईडची कडा, विकेटच्या मागे राहुल चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना चेंडूला त्यानं स्टॉप केलंय. चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून करायची आहे, कारण खूप मोठी टोटल नाही, मात्र लढण्याजोगं बळ ज्या टोटलनं दिलंय ते 67 धावसंख्येचं आव्हान ते आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. आणि या 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर महत्वाच्या विकेट आल्यात अमित पाटील आणि जयेश किनी, जे माघारी परतलेत. इथे खोलटप्प्याचा बॉल तो खोदून काढला, मात्र लॉंग ऑफ थोडासा वाईडिश ठेवलाय, त्याचा फायदा इथे मिळतोय. नितेश बरप त्याच्याकरता सोपं झालं जिथे चेंडूला कलेक्ट करणं. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोचती ती 16 वर. सदानंद पाटील यांच्या माध्यमातून हेमंत पाटील यांच्याकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज येत आहे. पित्याकडनं पुत्रा करता हे पारितोषिक इथे दिलं गेलंय. येणारी इथनं आता 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 18 बॉल मध्ये विजया करता 49 धावसंख्येची गरज. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही, त्या कारणानं आता इथनं येणाऱ्या बॉल्स मध्ये जे आव्हान आहे ते थोडंसं कठीण झालंय, मात्र अशक्य नाही आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण लहानपणापासून ऐकत आलोय. जो प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नांना परमेश्वर नक्की यश देतो आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतनं दाखवावे लागतील. हेमेंद्र घरतला स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागेल. ड्रिंक्स इंटरव्हल आहे, 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
आणि किशोरजी किनी साहेबांचा यथोचित सन्मान करावा. ज्याही मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये या विभागामध्ये आपण त्यांची खूप छान अँकरिंग पाहता, सूत्रसंचालन अगदी योग्य तऱ्हेनं जे करतात ते पाटील मॅडम आपल्यासोबत इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, चांगली कामगिरी मैदानात साकारली आतापर्यंत आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल इथे मात्र फटका जर आपण पाहिला तर बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय, सुशांतला बीट करत बॉल चाललाय सेम आरशीच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली. येणारी जे चेंडू आहेत त्यामध्ये याच पद्धतीने आक्रमकता तुम्हाला मैदानाच्या आतनं सुरू ठेवावी लागेल. हेमंत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, कंटिन्यू केले गेले. दुसरं षटक त्यांना हाताळलं होतं, त्यानंतर चौथ्या ओव्हर करता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर पॉइंटच्या जवळपास गेला, तिथे हलकाचा फंबल पाहायला मिळाला. मात्र दोघांमध्ये कॉलिंगची गडबड ती पाहायला मिळाली. सुरुवातीला हेमेंद्रने कॉल केला होता, नॉन स्ट्राईक इन कडनं थोडासा उशिराने कॉल आला आणि त्यामध्ये गेलेला वेळ, त्यामुळे एकच धावावर समाधान मानावं लागलंय. हेमेंद्रला मैदानाच्या आतनं आता आक्रमकता दाखवावी लागेल, विध्वंसकता दाखवावी लागेल, विस्फोटकतेनं फटकेबाजी ती मैदानाच्या आतनं त्याला करून दाखवावी लागेल, कारण त्याची टीम सध्या अडचणीमध्ये या, स्ट्रगलमध्ये या. आणि हा स्ट्रगल ही संकटामध्ये सापडलेली त्यांच्या टीमची नाव त्याला किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न मैदानात करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस हेमेंद्रनं बॉलला उडवलं, क्षेत्ररक्षक तिथे एक दर्जेदार झेल. उदय हे नाव आज चर्चेमध्ये आहे आणि यावेळेस पुनश्च एकदा त्याच्याकडनं एक दर्जेदार झेल संपवला हेमेंद्र घरतचा खेळ. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. डीजे सूरज जिंकून दाखव बारक्या मला, अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मला. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धाफलकावर जर आपण नजर टाकली तर धाफलक 23 या आकड्यावर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि यश मिळालं त्यामध्ये. इथे जर आपण पाहिलं तर एक सक्सेसफुल वाईट यॉर्कर आपल्याला हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दीपक मैदानामध्ये आलाय. दीपक कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. हेमंत त्याच्या गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती, मात्र त्यानंतर शांत केलं. 10 बॉल आतापर्यंत त्यांना हाताळले, ज्यामध्ये 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्यांना मिळवल्यात. चांगला बॉल पुन्हा एकदा बॅकलिपला खाली केलं, जमिनी लगत फटका खेळलाय. जोपर्यंत उचलला गेला 1 रन मिळेल आणि 1 न फारसा फरक इथे VI11 भामटपाडाला पडणार नाही. सागर स्मृती कशित कोपर या टीमला जर इथनं जिंकायचंय तर मग हवाई सफर, मोठे फटके ते मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. 13 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळणं या मॅचची खूप मोठी गरज आहे. यावेळेस फटका फसला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादात स्वतःची विकेट बहाल केली आहे. माघारी परतावं लागते बॅटरला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. यानंतर आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय प्रकाशजी केनी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत.
सन्माननीय प्रकाशजी केनी साहेबांचा यथोचित सन्मान मी संजयजी घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशजी केनी साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। संजयजी घरत उपसरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे विद्यमान संचालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। वेलकम प्रकाशजी केनी साहेब आणि आपल्यास विनंती असेल की या मंचावरती विराजित व्हा आणि मनमुराद क्रिकेटचा आनंद घ्या। बारा चेंडूचा खेळ आणि 43 धावसंख्येची गरज आहे। जे प्रत्येक षटकागणिक 3 षटकार या 12 पैकी 6 बॉलवर षटकार खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल तर या मॅच मध्ये जागा तुमच्याकरता निर्माण होईल आणि खूप कठीण हे काम आता फलंदाजांकरता बनलंय। अवघड आहे मात्र अशक्य नाही आहे। त्या दिशेने वाटचाल करावी लागेल। जे मोठं स्वप्न तुम्ही पाहिलं सागर स्मृती कोपर की आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, सेमीफायनल खेळायची आहे, फायनल मध्ये पोहोचायचं आहे, ते स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर इथे अगदी प्रबळ इच्छाशक्तीनं मोठे फटके खेळावे लागतील। या दरम्यान प्रयत्न तर तोच आहे मात्र पुनश्च एकदा तेच नाव तोच खेळाडू उदय त्यानं टिपलाय एक दर्जेदार झेल संपवलाय खेळ। विकेट फलंदाज बाद। आपण ऐकताय अगदी मनाला सुखद अनुभव देणारं हे गीत आहे जे आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं। पाण्याला पेटवण्याची ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चवदार तळ्याचं पाणी पेटवावं लागलं, संघर्ष करावा लागला इथे पाण्याकरताही। त्यांचं हे गीत आपण नक्की ऐकताय। पुढचा बॉल यावेळेस बॅट ची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये गेला। जोपर्यंत बॉलला उचललं गेलं रन मध्ये वाढ झाली, धावसंख्या पुढे सरकली आणि धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे नितेश बरप। पहिल्याच बॉलवर त्याने सफलता अर्जित केली आहे। विहा 11 थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न जरूर करा कारण आपल्याला यानंतर 2 मॅचेस खेळवायचे आहेत आणि फायनलच्या आधी थोडासा एक 10 मिनिटाचा वेळ तोही आपल्याला लागणार आहे। त्यामुळे जास्त वेळ कुठल्याही टीमने घेऊ नका। यानंतरच्या दोन्ही टीम सज्ज राहायचे। यावेळेस मात्र अगदी अप्रतिम राईट ऑन द टार्गेट ज्याला म्हणतात तो टार्गेटवर सेट केलेला हा ब्रह्मास्त्र इथे आपल्याला पाहायला मिळाला। विकेट मिळाली खेळाडू तीन चेंडूचा खेळ झालाय ज्यामध्ये 2 विकेट्स आल्यात, एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता कौशिक जाधव जो फलंदाजी करण्याकरता आलाय। सिच्युएशन कंडिशन्स बिलकुल फलंदाजीच्या विपरीत आहेत कारण इथे तुम्हाला वेळ नाही एकही चेंडू सेट होण्याकरता घ्यायला। आल्या आल्या मैदानात मोठे फटके खेळावे लागतील। इथे एक चांगला बॉल नितेश बरप। या खेळाडूची गुणवत्ता काहीतरी वेगळीच आहे। एक षटक तो टाकतोय या स्पर्धेमध्ये मात्र त्या षटकात खूप काही कलाकारी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते। चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे, चेंडूला अगदी ब्लॉक मध्ये टाकण्याची क्षमता आहे आणि ते सर्व काही एकाच ओव्हर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न तो सातत्याने करतोय। यावेळेस मात्र स्टेप आउट केलं, डाचे ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र सेल्फ फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग झाली। बॉल इथे आलाय डॉट। मॅच बिलकुल एकतर्फी होण्याच्या दिशेने आता आपल्याला पाहायला मिळते कारण येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत जवळपास 7 आणि 42 रन्स बनवायचे आहेत। म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज आहे इथनं।
यावेळेस मात्र चांगला फटका लैला एका हातानं वा लाजवाब. लैलाचा हा झेल आवडला असेल तर एकदा लैला करता टाळ्या बनतात. काय अप्रतिम झेल तिथे टिपलाय लैलानं. इंजरीनं त्रस्त आहे मात्र इंजरीनं त्रस्त असतानाही हा जबरदस्त झेल अप्रतिम झेल तिथे लैलानं टिपलाय. विकेट मिळवली आहे फलंदाज बाद. कधी झाला नाही गुलाम, कधी झाला नाही गुलाम. चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता है ना. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारी 6 बॉल आणि विजया करता 42 धावसंख्येची गरज आहे. मॅच बिलकुल एकतर्फी होताना पाहायला मिळते. दीपक थोडी घाई करा कारण आता 42 ची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. जास्तीचा वेळ या सर्वांमध्ये घालवू नका. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राहुल लैला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि त्याचा पहिला बॉल 1 बाउन्स सीमा रेषा पार जाईल, चौकारामध्ये परावर्तित होईल. जिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय की चेंडू जेवढा लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचवता येईल तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज लैला सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने तिथे खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने जाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाली. विहा 11 भामटपाडा क्वालिफायर 2 कडे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे लैलानं. विकेट मिळवली आहे. माघारी परतावं लागतं बॅटरला. विकेटचं बदल होत आहे खेळाडू गाडीचा 88 नंबर त्याचा 88 नंबर त्याचा 88 नंबर त्याचा. कधी झाला नाही गुलाम, कधी झाला नाही गुलाम. आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता है ना. अजित आलाय क्रमांक 10 वर फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. टेलेंडर्स जे आहेत ते मैदानात आपण पाहतोय. बॅक टू बॅक जणू ऍक्शन रिप्ले पाहावा. अगदी त्याच टप्प्यावर दुसरा चेंडू हाताळला आणि विकेट मिळवली. 2 बॉलवर 2 सफलता इथे अर्जित केलाय. शेवटचा गडी आता मैदानाच्या आतमध्ये येईल. काय लैला इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट करेल आणि रोहित किनी यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक काय इथे त्याच्याकडनं मिळवलं जाईल. इथे यष्टी उद्ध्वस्त सलगचा 3रा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बॉलच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक साध्य केली आहे लैलानं. रोहित किनी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथे दिलं जाईल. तिन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतलेत. 3 महत्वाच्या विकेट आणि ऑल आउट होत असताना ही मॅच जिंकली आहे टीम विहा 11 भामटपाडानं. विहा 11 भामटपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. संदेकिनी का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म, संदेकिनी का चलता
मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे उदय मोहिते, जो ठरला या मॅचचा मॅन